चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही आलो आहोत दापोली बीच, लाडगर या बीचवरती. आणि मित्रांनो, इतका एन्जॉय केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवता येईल. चला, मौज मजा मस्ती धिंगाणा दुरळा दुरळा दुरळा. मित्रांनो, यालाच म्हणायचं मौज मजा मस्ती, याला म्हणायचं मौज मजा मस्ती. वा वा वा, कुट्ट दिसणारी वाळू आणि काळे कुट्ट दिसणारे पाणी. मित्रांनो, पाण्याच्या जो रंग आहे तो वाळूमुळे सगळा बदलला. मित्रांनो, पण मौज मजा करायची जी वय असते ते हेच असते. चला, पाटलांचा बैलगाडा कसा वाटतोय तुम्हाला? आता मौज मजा झाली सगळ्या फॅमिलीची, 4 फॅमिली, चौघांच्या 4 बायका, आणि चाललाय आमचा पाटलांचा बैलगाडा. घाटात केला या राडा, धुरळा धुरळा धुरळा. चला मित्रांनो, ड्रॅगनवर बसायची तयारी चालली आणि मोठासा ड्रॅगन समोर आहे. मित्रांनो, इतका मोठा ड्रॅगन आहे, बसून तुम्हाला आणि तो बघून सुद्धा आश्चर्य वाटेल, इतका मोठा ड्रॅगन आहे मित्रांनो. आणि आता ह्याच्यामध्ये ट्रिप करायची, आम्हाला सगळ्यांना ट्रिप करायची. सगळेजण एन्जॉय करतोय आणि सगळेजण आता या ड्रॅगनवरती बसून पुढे जाणार आहेत, समुद्रात जाणार आहेत, मौज मजा करायची. आणि प्रत्येकाने आपापला जो वेश असतो तो परिधान केला आहे. म्हणजे आम्ही समुद्रात जरी पडलो तरी बुडू नये म्हणून जे काही सेफ्टी जॅकेट असतात ते जॅकेट घातलेत, आणि प्रत्येकाने जॅकेट घातलेत. एका ड्रॅगनवरती 5 ते 6 लोकांना फक्त बसवलं जाते. आणि डिस्कशन चाललं की या ड्रॅगनवरती कोण बसणार आणि बनानावरती कोण बसणार. सगळ्यात महत्त्वाचं आहे की बनाना हा खूप रिस्की राहतो, कारण त्यातनं कधीही पलटी होऊ शकते आणि ते पलटी करतातच. ड्रॅगन पण पलटी करतात, परंतु ड्रॅगनवर एवढी रिस्क नसते, कारण धरायला जागा सपोर्ट भरपूर असतो. तर भक्तीनं पण आता त्यात चढवलं आहे अंगावरती जॅकेट, कदम वहिनीनं चढवलंय, आरती, सगळ्यांनी, अक्षय, निलेश, मी सगळ्यांनी एकदम ड्रॅगनवर बसायचं ठरवलंय. आणि मित्रांनो, चालू आहे मी ड्रॅगनवरती बसायला. आता आम्ही ड्रॅगनवर बसणार आहोत. ड्रॅगन म्हणजे एक जो प्राणी होता ड्रॅगन जातीचा, त्याचं नाव त्याला दिलेलं आहे. ड्रॅगन म्हणजे असं काही वेगळं नाही, फक्त ते जे एक प्रकारची ती बोटच आहे, फक्त त्याच्यामध्ये जे आहे ते फक्त हवा भरलेलं आहे, आणि त्याच्यामधूनच आपण आता बसून जाणार आहोत. भरपूर आतमध्ये खोल समुद्रात गेल्यानंतर भीती वाटते, काय पलटी होतं का काय असं वाटतं. परंतु त्यांना पण सांगावं लागतं की ह्याच्यामध्ये फॅमिली आहेत किंवा पलटी वगैरे काय असं करू नका. मुलं जर असतील तर ते मौज मजेत पलटी करतात, कारण बुडायची भीती नसते. अंगामध्ये आपल्या पूर्ण जॅकेट त्यांनी घातलेले असतात, त्याच्यामुळे बुडायची भीती नसते. पूर्ण आपण तरंगतोय आणि ज्याला पोहता येते. आणि एक तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की तो जाणारा व्यक्ती हा एक चांगल्या काळजाचा पाहिजे, धट्ट काळजाचा पाहिजे, काळीज त्याचं एकदम कठोर पाहिजे, तरच तो माणूस समुद्रात जाऊ शकतो. भित्र्या स्वभावाच्या माणसाचं समुद्रामध्ये काही काम नाही. मित्रांनो, डिस्कशन चालले नेमकं कोण कुठं बसतंय आणि कोण कुठं बसतंय. एकंदरीत आम्ही सगळेजण आत्ता सगळा ग्रुप ड्रॅगनच्या जवळ गेलो आहे आणि ड्रॅगनवर बसायचं चालू आहे. अक्षय कापडाला माहीत नाही, पण बसायची तयारी चालली आणि ड्रॅगनवर बसणार आहोत आम्ही. ड्रॅगन हाच तुम्हाला समोर दिसतो, हा ड्रॅगन आहे. त्याचे समोर जे आहेत त्याचा म्हणजे पुढं तोंड आहे, त्याला शिंग वगैरे आहेत. म्हणजे जो प्राणी होता त्याचं ते स्वरूप त्यांनी बनवलेलं आहे आणि त्याला नाव पण दिलेलं आहे ड्रॅगन. कदमोहिनी आता पहिल्यांदा जाऊन बसलेले आहेत, भक्ती पण बसलेले आहे, सगळेजण बसत आहेत. आपापल्या पद्धतीने सगळेजण बसायचा प्रयत्न करतात आणि आतुरता लागली ती फक्त समुद्रात जाण्याची. चला, पटकन आपण समुद्रात जायचे. तोपर्यंत कदम साहेबाचा मुलगा इथे एन्जॉय करतोय, मजा करतोय, पाठीमागच्या बाजूला ड्रॅगनवर लूम करतोय. आणि सगळ्यांची इच्छा आहे की लेडीजने फक्त आतमध्ये जावं, बसावं, पण काहीतरी घोळ होतोय कुठंतरी, आणि त्या घोळामुळं सगळं इथं पेंडिंग पडलं. पुढं काय कोणी जाय नाही, बसायचं कोणी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला वाटत होतं की मी पटकन त्या बनानावरती जाऊ, पण आरतीच्या मनात आलं की तुम्ही पण माझ्याबरोबरती चला, म्हणजे बुडलं पाण्यात जर पडलं पलटी झाली तर कमी मला तरी तुम्ही वाचवचाल. ह्या हेतूनं तिनं ड्रॅगनवरून उतरली आणि माघारी निघून आली. मला ड्रॅगन नको. आत्ता चाललंय कसं काय करायचं, जुळाजुळी करायची, पण घोळात गोळा आहे सगळा, कसं करावं विचार करतोय सगळेजण. आणि ड्रॅगनवर बसायला सगळे विनंती करतात, माघारी आली निघून पळून. आणि चाललंय विनंती करायचं चाललंय, चला चला चला. प्रत्येकजण त्याला विचारतोय चला. एकंदरीत तयार होते का नाही माहीत नाही. पैसे तर भरले आहेत 200 रुपये,
पैसे गेले तरी काय हरकत नाही, येते काय बघू. बोलवतात तिकडून, कदम साहेबांनी बोलवलं, बहुतेक कदम साहेबांनी ह्याला मान दिला आहे आणि निघाले पुढं. आले कसे तरी आता बसल. चला सगळ्यावरती मी पण बसतो, लेडीज आणि मी. जरी पाण्यामध्ये पलटी झाली, कुठं काय झालं तरी म्हणजे तिला तरी वाटतं आधार बाबा आपला नवरा आल्याजवळ, म्हणून तिनं मला ड्रॅगनवरती मला बसवायचं ठरवलं. आणि जी बनानावरती मला जायचं होतं, खूप इच्छा होती बनानावरती जायची, ती माझी इच्छा मोडली गेली आणि मी शेवट बनानावरतीच बसायचा निर्णय घेतला आणि बनानावरती ड्रॅगनवरती बसलो. आता बसली आरती पण ड्रॅगनवरती बसली. चला तर आता वाट बघतोय आम्ही फक्त पुढे पुढे जायची आणि समुद्रामध्ये, खोल समुद्रामध्ये जायची. आता कसं जायचं, काय जायचं, ही निर्णय सगळा ते जे बोट चालवणारे असतात. म्हणजे ड्रॅगनचं काय वैशिष्ट्य असतं की पुढे एक बोट असते, छोटीशी बोट, आणि ती बोट त्या ड्रॅगनला एक लांब रस्सी बांधलेली असते आणि पुढे ती त्या ड्रॅगनला ओढत असते. आणि जेव्हा त्यांच्या मनात येते तेव्हा ते पलटी करतात मित्रांनो. तर ही आहे, सगळ्यांनी आम्ही गुड बाय केला, सगळ्यांना बाय बाय केला. एकंदरीत जेवढे पाठीमागे थांबले होते आमची 7-8 जणांची टीम, सगळ्यांना आम्ही बाय बाय केला आणि आमची ट्रिप निघाली. ट्रिपच म्हणावी लागेल समुद्रातली. तर आम्ही निघालो आतमध्ये. मौज मजा ही खरं मित्रांनो खरं समुद्रामध्येच असते आणि इतकं छान वाटलं, इतका आनंद वाटला की त्या ड्रॅगनवरती बसून. आणि मित्रांनो आता आम्ही खोल समुद्रात चाललो आहे आतमध्ये. आता ती बोट कुठं आहे बघा, आता ही समोरची जी साईडला बोट दिसते, ही बोट आम्हाला पुढे ओढणार आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही बोट जेव्हा पुढे पुढे आम्हाला रशीनं ओढेल तेव्हा आमचा ड्रॅगन त्या बोटीबरोबर जेव्हा बोटीचा स्पीड असेल तशीच आमची पण ड्रॅगन मित्रांनो पुढे पुढे जाणार आहे. आता ह्या मोठ्या मोठ्या लाटावरून इतकी भीती वाटते अंगामध्ये की पुढं बघा आता हे कसं झाली, परिस्थिती निर्माण कशी होते. आणि अशा परिस्थितीमध्ये या लाटामध्ये ड्रॅगन आमचं पुढं जात नाही. ड्रॅगन कारण त्याच्यामध्ये पूर्ण हवा आहे आणि हवा पूर्ण असल्यामुळे पुढे जाणं शक्य नाही. हे बघा पलटी होण्याची शक्यता आहे आणि भीती पण तशीच आहे. पण बघा हे कसं आहे, आणि हीच मजा आहे खरी बसणं समुद्रात, जी जायचं म्हणतो आम्ही आणि जी त्याच्यावरती बसायचं म्हणतो, हीच खरी मौज मजा आहे. आणि आत गेल्यानंतरची परिस्थिती काय निर्माण होईल हे माहीत नाही आम्हाला, पण बसायची इच्छा होती आणि बसलेलो आहोत. प्रत्येक 200 रुपये तिकीट आहे आणि आम्ही सगळ्यांनी तिकीट 9 जणांनी तिकीट काढलेलं आहे. 1800 रुपये भरलेत 9 जणांचे आणि निघालो आहे. चला पुढं बोट चालली, फक्त बोट बुडू नये म्हणून ते बोटवाले आहेत ते त्याची काळजी घेतात. हे बघा बोटी बघा पलटी कशा होतात, अशी पलटी होते म्हणून ते बोट काय करतात, कसं तरी पटकन त्या लाटेच्या बाहेर बोट आपली बाहेर काढायची आणि ड्रॅगन बाहेर काढायचा. आतमध्ये एकदा गेले की लाटांचं प्रमाण जे आहे ते सगळ्यात कमी राहतं. आणि एकंदरीत बोट बहुतेक थोडीशी पुढं जायचा प्रयत्न करते, पण बोट काय पुढं जायला नाही. इतका प्रयत्न करून सुद्धा मित्रांनो आम्ही इथंच आहोत आणखी, कारण बोट पुढे जाण्याची शाश्वतीच वाटा नाही. पण ते दररोजचा त्यांचा अनुभव आहे, त्या बोटीचा अनुभव आहे, त्यांना माहिती आहे बोट कशी पुढे न्यायची, काय करायचे. आणि त्याप्रमाणे त्यांनी अरे बापरे परत ड्रॅगन आमचा महागारी फिरला आहे, उलटा फिरला आहे, सुलटा फिरतोय काय समजत नाही. आणि मित्रांनो बोट पुढे गेली आणि आमचा ड्रॅगन चालू झाला. ट्रिपला सुरुवात झाली आणि एकंदरीत चाललो आम्ही खोल समुद्रात चालू. इतका आनंद वाटत होता, इतकं भरभरून म्हणजे इतकं मनाला छान वाटत होतं की काय करावं आणि काय नाही हे समजत नव्हतं. पण एकंदरीत आम्ही निघालो ड्रॅगनवर बसून. आनंदाची ट्रिप, समुद्रातील ट्रिप, आणि जे मनात होतं ते सत्यात उतरवलं. मित्रांनो हे जीवनातलं जे आनंदाचे क्षण असतात ते आपण असेच अनुभवायचे असतात. पैसा येतो, पैसा जातो आणि आलेला पैसा आपल्याजवळ काय फार काळ टिकत नाही, राहतात ते फक्त चिल्लर थोडेसे पैसे. तर जीवनात आनंद घेण्याचं जे वय असतं ते हेच वय असतं. जेव्हा आपण एकदा म्हातारे झालो, काठी टेकवत चाललो तर परत त्याचा काय उपयोग नसतो. त्याच्यामुळे जीवनात फिरून घ्यावं, आनंद लुटून घ्यावा. निसर्गातल्या आपल्या इतकी पर्यटन स्थळं आहे ती, आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा आनंद घ्यायचा प्रयत्न करावा लागेल, बघावं लागेल की निसर्ग म्हणजे कायच आहे. मित्रांनो आता आम्ही खोल समुद्रात गेलो. झूम करून जरी बघितलं तरी व्यवस्थित दिसत नाही, पण थोडं पुसट दिसते, ब्लर दिसते. आणि ड्रॅगननं त्या बोटीवाल्यांनी काय केलं, बोट आता थोडी माघारी फिरवली आणि आम्ही आता परत इकडं किनाऱ्यावरती येतो आहे. मित्रांनो जो आनंदाचा क्षण असतो, समुद्रामध्ये फिरायची जी इच्छा होती ती आम्ही करत आहोत, मौज मजा करत आहोत. आणि ही करत असताना, मौज मजा करत असताना पैसा हा आपला जातोच, पैसा तर जातच असतो, परंतु जे हे आनंदाचे क्षण लुटलेले असतात त्याच्यामध्ये पैसे गेल्याची किंमत काही राहत नाही. तर याचसाठी माणसांनो आपण याचसाठी अशा ज्या सफर असतात,
ज्या काही निसर्गातल्या सफरी आहेत, डोंगर असतील, दऱ्या असतील, नदी असतील, अशी जी काही आपली पर्यटन स्थळं आहेत ती पर्यटन स्थळ आपण अशी फिरावी लागतात. मित्रांनो, आत्ता ड्रॅगनवरनं आम्ही खाली उतरलो आणि ट्रिप चालली ती दुसरी. अक्षय मोरे, निलेश कुंभार, राज आणि भक्तीनं परत जायचा निर्णय घेतला आहे. ती बसली बनानावरती. तिला बनानावर बसायची खूप इच्छा होती मित्रांनो. चला, तर सगळ्यांनी बाय बाय केला आणि सगळेजण निघाले ते बनानावरती बसून. मित्रांनो, इतका आनंद वाटतो त्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ती बनानाची ट्रीप जी आहे, ती बनानाची ट्रीप इतकी आनंदाची वाटणार आहे. आणि आता नक्कीच हे जे बसून चालले आहेत मित्रांनो, ते 100% ती बनाना हा पलटी होणारच आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेव्हा हा बनाना पलटी होईल तेव्हा आता ह्यांना खोल समुद्रात घेऊन जाणार आहेत. आणि खोल समुद्रात घेऊन गेल्यानंतर यांचा जो बनाना आहे, जी त्यांची छोटीशी बोट आहे, ती पलटीच होणार. 100% त्यांना पलटी करणार आहेत. तर 5 जणांची तुम्ही मजा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तरच खूप इंटरेस्ट येणार आहे. आणि हाच इंटरेस्ट तुम्हाला शेवटपर्यंत असाच राहणार आहे व्हिडिओ, जर तुम्ही शेवटपर्यंत बघत बसला असतात. तर मित्रांनो, आता शेवटचा त्यांनी बाय बाय केला आहे आणि ट्रिपला सुरुवात झाली. आतमध्ये खोल समुद्रामध्ये आतमध्ये त्यांची ती जो बनाना आहे तो घेऊन चाललेला आहे. पुढं त्यांची टीम आहे, ते जे सहकार्य करत असतात, ज्यांची ती बोट आहे आणि ज्यांचा तो बनाना आहे, ते लोक आहेत. त्यांना दररोजचा समुद्रातला अनुभव आहे. ते खोल पाण्यात स्वतः उतरलेले आहेत. आणि ती बोट जी आहे, ज्या बनानाला ओढत नेणार आहे, ती बोट जी आहे ती खूप लांब आहे आतमध्ये. कारण तिला अलीकडे यायचं म्हटलं तर ह्या ज्या लाटा आहेत, ते लाटाचं पाणी बोटीत जाऊन बोट बुडेल हे भीतीनं ते अलीकडे बोट आणणार. तर मित्रांनो, हीच परिस्थिती बघा तुम्ही. आत्ता जो बनानावरती बसलेले 5 जण आहे, ह्यांची परिस्थिती कशी आहे. आणि हे समुद्रात आतमध्ये खोल जाणार आहेत. 2 ट्रिप आहेत त्यांच्या, दोन राऊंड आहेत आतमध्ये मोठमोठे. पहिला राऊंड आहे आणि ते जवळ आल्यानंतर परत एकदा इथे जवळ आले की पलटी करतात. हे आपल्याला बघायचंच आहे. तर मित्रांनो, आता परिस्थिती अशी आहे की वेळ अशी आलेली आहे की फक्त बनाना कधी पलटी होतो आणि कधी आपल्याला बघायला मिळतो, हीच आतुरता फक्त लागलेली आहे. कारण बनाना हाच हे जी खास वैशिष्ट्य आहेत की समुद्रामध्ये याला पलटी करतातच. तर मित्रांनो, ती बोट आहे, ती बोट फक्त पाण्यामुळे येत नाही आहे. आणि लाटा ज्या आहेत जोरात, त्या लाटा यांनी बनाना आतमध्ये ओढून नेला होता, तरीसुद्धा हा बनाना परत माघारी काठावरती झालेला आहे, समुद्राच्या किनाऱ्यावरतीच येतो आहे. ते आतमध्ये ओढत आहेत. बघा लाट केवढी आली, लागली धडक बनानाला, परत माघारी बनाना तेवढाच मागं स्पीडनं येतो आहे. आणि हीच परिस्थिती चालली. म्हणजे आतमध्ये जावं कसं समुद्रामध्ये हे कळा नाही नक्की त्यांना. तर मित्रांनो, एकंदरीत त्यांचा दररोजचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरतीच ते नक्कीच त्याची ट्रीप ते सफल करतील. आणि त्यांना बनानाची जी ट्रीप आहे ती त्यांना घेऊन आतमध्ये जातील. इतका आनंद त्यांच्या मनामध्ये आहे. आता त्याच्यामध्ये पुढे अक्षय बसला आहे, निलेश आहे, भक्ती आहे, कदम साहेबांचा मुलगा आहे, कदम साहेब आहेत. हे 4-5 जण आहेत, 5 जण दिसत आहेत. परंतु सेफ्टी जॅकेटमुळे काय अडचण येत नाही. जरी पाण्यामध्ये पडलं तरी ते बुडण्याचा धोका कुठलाही होत नाही. कारण पाण्यात पडलं की तेवढं पुरतं फक्त खाली जातं. परंतु सेफ्टी जॅकेट अंगात असल्यामुळं लगेच आपण वर येतो आहे आणि आपल्याला कुठलाही बुडायचा धोका नाही. जरी आपण हातपाय नाही हलवले, काही नाही केलं तरी आपलं मुंडकं जे आहे, डोकं आपलं फक्त पाण्याच्या वर राहतं. आणि पाण्याच्या वर डोकं राहिल्यामुळं काही अडचण येत नाही. मित्रांनो, बोट जवळ आली, त्यांनी बोटीला बांधलं आणि बनाना स्पीडनं निघाला. खोल समुद्रात बनाना चालला आहे. सगळ्यात आतुरता आहे की पलटी कधी होतं आहे, हीच बघण्याची आतुरता. बनानाची खास वैशिष्ट्य तीच राहतात, बनाना पलटी कधी होते. आणि खरंच मित्रांनो, जी मौज मजा असते ती अशीच निसर्गाच्या सान्निध्यामध्येच राहून येते. आत्ता सध्या हा बनाना बोटीनं खूप स्पीड घेतला आहे. मी झूम करून घेतलं आहे सगळं. थोडं ब्लर होणार जसं झूम होईल, जितकं झूम इन करू तसं आपलं ब्लर होईल. बघा तुम्हाला मी दाखवतो आहे किती लांब गेलेले आहेत ते. झूम आउट करून बघितले आता, आणि एवढे लांब गेलेत ना की खूप लांब ते गेले आहेत. पाणी खोल आहे तिथं, त्याच्यामुळं सांगता येत नाही. आता तुम्हाला जवळ बघा आतुरता लागली, बघा पटकन आता पलटी कधी होते हीच आतुरता आहे फक्त. आणि खोल समुद्रात पडणार आहेत मित्रांनो. बोट तिथून वळलेलं आहे. बघा बोटीनं पलटी मारलेली आहे आणि सगळे आत्ता बघा 0 मिनिटातच पलटी पडतील. सगळे पडले, दिसलं तुम्हाला, सगळे पडलेले आहेत मित्रांनो. मी तेवढ्या वेळ झूम जी करायचं होतं ते झूम
करण्यापेक्षा हेच केलं, झूम आउट केलं, त्याच्यामुळं दिसायला तुम्हाला अडचण आली. तर आता परत एकदा आपण झूम करून बघूया आणि झूम करून बघितलं की नक्कीच आपल्याला ते खाली पडलेले दिसतील, पाण्यामध्ये पडलेले दिसतील. तर मित्रांनो आता आपण बघूया खोल समुद्रात पडलेले 5 जण सगळे पडलेले आहेत समुद्रामध्ये. आणि कारण अडचण येत नाही काहीच, कारण जरी समुद्रात पडलं तरी सेफ्टी जॅकेट आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. मित्रांनो बघा बोटीवरचं, त्या ड्रॅगनवरचं बघा, तुम्हाला मी दाखवतोय. ड्रॅगनवरचे सगळे खाली पडलेले आहेत. कदम वहिनींना काळजी लागली, कारण भक्तीला पोहता येत नाही, बाकी सगळे पोहणारेच आहेत, पण 4 जणांना पोहता येते, त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. त्याच्यामुळं टीम भरपूर आहे, पोहणारी टीम आहे, काय अडचण येणार नाही, काय नाही. खूप लांब आहे बोट आणि ती पलटी झालेली आहे मित्रांनो. बनाना जो आहे तो पलटी झाला आहे आणि हा पलटी झाल्यामुळं सगळेच खाली पाण्यात पडलेले आहेत. आता महत्त्वाचं आहे की त्यांना पलटी झालेल्या ह्याच्यामधून त्यांना वर कसं काढायचं आणि वर कसं बनानावरती बसवायचं, चाललं आहे प्रयत्न. बोट तर पुढंच आहे, फक्त हे जे 4-5 जण आमचे आहेत ते हे 4 जण वर कसे तरी एक जाणार आणि एकेकाला हाताला धरून वर वडणार. कसं तरी मित्रांनो ॲडजस्टमेंट करायचं चाललं आहे त्यांचं तिथं समुद्रामध्ये. भक्ती घाबरली असेल कदाचित, कारण की तिला पोहता येत नाही. आणि 1 नंबर मित्रांनो. आता ही जी मजा असते समुद्रातली, ही समुद्रामध्ये पाण्यामध्ये खोल पाडायची, पलटी मारायची, ती बनानाची खास वैशिष्ट्य आहेत. आणि त्याच पद्धतीने त्यांनी पलटी केला आहे आणि सगळ्यांची मजा त्याने घेतली. घाबरणारे असतील, कमी दिलाचे असतील तर त्यांनी कधीच समुद्रात जाऊ नये. कठोर काळजाचे असतील, ज्यांचं धाडस आहे समुद्रात, पाण्याची भीती नाही, त्यांनी अवश्य समुद्राच्या पाण्यामध्ये गेले तरी हरकत नाही. आत्ता मित्रांनो कसं तरी बसवायचं काम चाललं असेल आणि बसलेले दिसत आहेत बोटीवरती, त्या बनानावरती. आणि मित्रांनो हळूहळू आता बोट परत चालू होईल, बहुतेक चालू झाली बोट. आणि बोट परत एकदा इकडे येईल. बसलेत सगळे बोटवरती, सगळे जवळजवळ बसलेले आहेत, म्हणजे पाणी जेवढे पडले होते तेवढे परत एकदा बनानावरती बसले आणि बोटीला सुरुवात झाली. आता बोट इकडं किनाऱ्यावरती येईल. चला बोट आली किनाऱ्यावरती, या बाजूला येते बोट, अलीकडे किनाऱ्यावरती येते. याचं वैशिष्ट्य किनाऱ्यावरती जेवढ्या स्पीडने येते तेवढ्या किनाऱ्यावरती आल्यानंतर पुन्हा स्पीडनं बोटीला पुन्हा एकदा पाडलं जातं. तर तसंच सेम होणार आहे. आता परत आतुरता लागली ती परत एकदा किनाऱ्यावर बनाना पलटी होण्याची. काही क्षणामध्ये आता बनानाची येईल आणि किनाऱ्यावरती परत एकदा पलटी होईल. हीच आतुरता आहे बघण्याची. बघा दिसतंय का बघा, आणखीन झूम केलेलं आहे आणि आणखीन दिसत नाही, थोडं लांब आहे ते. आल्याजवळ आल्या. आता मित्रांनो बघा पलटी होईल पटकन. बघा त्यातले 4-5 जण हे पडले, 2-3 जण पडले, जवळ आले की पडले. आता पण त्यांनी बाकीच्यांनी धाडस केलं होतं, म्हणजे धाडस म्हणण्यापेक्षा त्यांनी ओळखलं होतं की मागच्या आत्ता आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी पलटी केली होती, त्यांनी बेसावधपणे राहिले आणि त्याच्यामुळे त्यांची पलटी झाली होती. पण आता यांनी सावधगिरी बाळगली, दोघांनी सावधगिरी बाळगलेली आहे. भक्ती पण त्याच्यावरती आणि निलेश त्यांनी सोडलं नाही. ही बाकीचे 3 जण इकडे समुद्रात पडलेत, बघितलं का, हे खोल पाण्यामध्ये पडलेले आणि बनानावरती 2 तरंगत आहेत आणि इकडे खोल समुद्रात हे 3 जण पडलेले आहेत मित्रांनो. आता ह्यांना पोहता येते, ह्यांची भीती नाही काय, पण भक्तीनं सोडलं नाही शेवटपर्यंत, कारण भक्ती मध्ये समुद्रात खोल पडली होती. इकडं अलीकडं किनाऱ्यावर पडली असते तरी काही अडचण नव्हती, पण आता ती खोल समुद्रात पडली त्यामुळे तिनं भीतीपोटी परत सोडलंच नाही. तिनं ड्रॅगनच्या त्या ज्या काही रस्सी असतात बांधलेल्या, हे बनानाला रस्सी बांधलेली असते, त्याची रस्सी तिनं सोडली नाही, पॅक आवळून धरलं स्वतःला आणि किनाऱ्यावरती बनाना आणून एकदा पलटी केलेलं आहे. त्याच्यामुळे भक्ती आरामात वर बसलेले. चला मित्रांनो हीच मजा असते. आत्ता तुम्ही बघा, तुम्हाला समोर दिसत असेल की या लाटा समुद्राच्या मोठमोठ्या लाटा आहेत आणि ह्या लाटा किनाऱ्यावरती येऊन आदळतात. आत्ता ही बनाना जो आहे फुगा आहे, नुसता हवेचा फुगा आहे, तर हा ॲटोमॅटिक इकडे येईल मित्रांनो. चला आता हे आलेले आहेत पळत, ह्यांची मौज मजा बघूया. चला येतो ती लाट, लोक तर लाट ढकलते, तो आला हो, ह्यांना सगळ्यांना ढकलते आता लाट. ए कसं वाटलं?
आतमध्ये पडलं मी त्याला सांगून ठेवलं 2 वेळा पाडायला एकदा पाडा त्यांचे ते पडले आधी बघते ना की बघते फुल पाण्यात उलटी केलं सगळं खाली पाय बी त्यांची त्यांना सांगितलं नाही ते म्हणणं पडले आता बघते ना आता तरी निलेच्या पाठपुळी बसली मग त्याला बुडीची काय गो हे ना बुडतच नाही ना हात पाय ना हलावलं तरी वर नुसतं आणि त्या लाटापर्यंत पाक गेली ती सोडी ही आपलं बोटन सगळं आणि आम्हीच नुसतं पाण्यात खोल पाणी आम्ही बुडतच नाही बुडत नाही नुसतं असं थांबलो का नाही नुसतं तरंगत राहते वर श्वास घ्यायचो सगळं घ्यायचो काय करायचं खरं राईटला मजा आली त्याला अहो मजा हातात येते तर. आम्हाला काहीच नाही वाटत नाही तुम्हाला तिथं पलटी केलं नाही, होतं ना, नाही, मग वरायला असतं. तुम्ही इथं एवढ्या पाण्यात मगाशी पडले तर चकरून गेली मग जाते पाणी आहे किती पाणी पाण्यात बुडलं की जातं सगळीकडे नाका तोंड फक्त उघडायचं बरं, आता ही बात झाली. ए, चल केलं की अशी अशी व्हायची. वा 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 कसं वाटलं एक नंबर ए बाबा चल एक नंबर हा, चला खूप भारी आणि रडलीस तेव्हा रडली ना मुळू 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 पाणी गेलं ना अगं ना. पहिल्यांदा असं पाणी गेलं आपल्याला काही सुचतच नाही पहिल्यांदा आत गेलं काय पण परत लगेच चक्कर मारून आलो ना काय काय मी धरलं होतं मला हा 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 नंतर नाही काय वाटलं ए चला हा हे